मित्रांनो इकडे बघा साहिल प्रतिष्ठान दौरली. आज दौरलीकरांचा घरचा साज जलवा आणि गुज्जर गुलालाचा मानकरी बोनिवलीच्या मैदानामध्ये बबलू शेठ आले होते भेटीला. मला वाटतं भरपूर दिवसानंतर बिंजोरला दिसतात आणि कुठेतरी त्या दिवशी पण मला वाटतं खिरकालीच्या मैदानाला होतं पण तिथं फेरा काढला आणि आज गुलाल घेऊन जातात. काय बोलाल, कुठली गाडी झाली आज? गाडी होती गोरप्याची. त्यानं पण आपण यांचा नाव दिलेला होता स्वतःची गाडी आणि ह्याचा नाव होता बिंजोरला. पण गाडी जुलत नव्हती, नाव करायला सांगितलं. तेवढ्यात गोरप्याची आपल्याच परिचितची माणसं होती. बोलता करायची का आपली आपसात म्हणजे रिटर्न जाण्यापेक्षा. तर आम्ही तशी ती गाडी जुलवली आणि गाडी गुलालाला पात्र झाली. किती म्हणजे अंतर झालं, कशी पळाली गाडी? काय गाडी थोडीशी खाली. आता हे जलवाला कशी पब्लिकमध्ये पळण्याची सवय आहे, तर पब्लिक नसल्यामुळे त्यांनी थोडीशी वर चढला होता. पण रिटर्न गाडी येऊन, कारण गाडीला गती चांगली आहे ना, त्याच्यामुळे गाडी चांगली 1.5-2 चक्रात गाडी पास झाली. घरच्या गाडीचा गुलाल किती दिवसानंतर आहे? घरच्या गाडीचा गुलाल पहिल्यांदाच बोलला तर चालेल, कारण आणल्यापासून हा पण आजारातच होता. त्याला करता करता कवर आणि आता चांगल्यापैकी रोडिंगला आलेलं वासरू. म्हणजे झाला आता मुंबई बिंजोरला साहिल प्रतिष्ठान दौरली. आता ज्या नावासाठी आपण जलवाला घेतला तर तो नाव जलवा आता करण्यासाठी सज्ज झाला आणि आज त्याने करून दाखवला पहिल्या गोलाला. बरोबर. ड्रायव्हर सूरज होता. असा विषय होता की आपापसातला बोलू गावातल्या गावात ड्रायव्हर नको, पण तो बोलला की दादा मी जर जलवाला पहिल्यापासून जर आणतो तर मग आता का नको, असू दे कोणाला नको बसू, मी स्वतः बसेन. म्हणजे कौतुक व्हायला पाहिजे त्याचं पण. इमानदारी म्हणून आणि कोणाची काही अशी बोलतात ना ते हरवणे जिंकण्यासाठी नाही, पण त्याचं म्हणणं की गाडीवर जर मी बसतो तर मीच बसेन, तुम्ही काही दुसरा ड्रायव्हर शोधण्याची गरज नाही. बरोबर. आणि बसला. बरोबर. तर आता बघा ड्रायव्हर आपण सांगतोय की कुठेतरी बघा आपसामध्ये, कारण कुठेतरी ड्रायव्हरांवर जे ड्रायव्हर आहेत त्यांच्यावर गाडा मालक विश्वास ठेवतात की कुठेतरी स्वतःची गाडी म्हणून ते पळवतात. तुमचं काय मत आहे? आज आपण पण विश्वासच ठेवून त्याला बसवला ना. जर त्याच्याच गावची गाडी आणि आपण त्याला बसवतो म्हणजे कुठेशीन तरी तोही आपल्या गाडीवर बसला, हे आपले नशीब, आणि आपणही त्याला बसवला कुठेशीन तरी ही त्याची इमानदारी. बरोबर. म्हणजे या दोन गोष्टी आपण मिळून जुळून, कोणत्या ड्रायव्हरला काही रागरोष ठेवण्याची गरज नाही आणि कोणावर काही संशय घेण्याची गरज नाही. जर हीच गाडी दुसरी कोणाशी जर जुळलेली असते तर सूरजच बसला असता. आणि मग त्याच्या गावची गाडी तो जर इमानदारीने आणतो आणि आणण्याचं काम करतो तर मग आपण कशाला त्याच्यावरती दुसरा विषय घेणे. बरोबर. आता इथं मला वाटतं जो शहापूर केसरी झाला तिथंच तुम्ही सांगितलं होतं कुठेतरी झालाय तयार, आम्ही केला, पुन्हा कष्ट घेतलं त्याच्यावर आणि कुठेतरी त्याचं प्रामाणिक फल आम्हाला बघा आज गुलालामध्ये रंगला येतो. सर्वच घरच्या फॅमिलीनी, सर्वांनीच मित्रमंडळींनी त्याची जी मेहनत घेतली, जीवापाड मेहनत घेऊन आज त्यांनी त्या मेहनतीचा फल आम्हाला दाखवून दिला. त्या दिवशी पण तुम्ही बघितलं असेल की शहापूर केसरीला भोंगा सायराटची गाडी होती आणि ज्या गाडीने 1 नंबर केला आकाश राऊतचा शंभू 12-13 या गाडीने, आणि त्यांच्यामध्ये आम्ही होतो. म्हणजे आम्ही तर अर्ध्या रस्त्यात तर आम्ही असं होतो की आम्ही त्यांना कट टू कट धरून चालत होतो. पण जी पण लढत दिली त्या लढतीला असं आम्हाला वाटलं की आपण त्याच्यात मानकरी आहोतच, आणि तो मानकरी आज मान मिळून दिला त्यांनी. म्हणजे तो उकलेला गुलाल आज करून दिला त्यांनी. आणि आज पण आमचं नियोजन तिकडे पलाला जाण्याचं होतं, मैदान कॅन्सल झाल्यामुळे तीच गाडी बोलू, आपण घरचीच गाडी पळू. 2-3 फोन आले ते रात्रीच पायरा करायचा का, पण घरचं गाडी पळवण्याचा विचार केला आणि आज गुलाल केला ना. त्या दिवशी खेडकालीला बंडूशेठ म्हात्रे यांना दिलता, पण त्यांच्या सुंदरला ती गाडी तिथं जुलाली नाही. फेरा दिला, चांगल्यापैकी फेरा जुलून होता, चांगली गाडी पळाली. बघा म्हणजे दावणीला आज 1 नाही 2 नाही 3 बैला पळतात आणि ती पण नावा रूपाला पळतात. 3 आहेत. आज पण आपण बिंजोरला राहून नाव ठेवला होता, म्हणजे आपण पळतो म्हणून आपण नाव दिला होता आणि आज ती सक्सेस करून दाखवली. बरोबर. बरेचसे लोक आता घ्यायला नाही पाहिजे, मी घेतो प्रश्न, नाराज होती कुठेतरी बबलू शेठ का नाही बिंजोरला, पण आता मला वाटतं झाले पुन्हा सज्ज तुम्ही. नाही, सज्ज तर आहेच आणि पोरांची पण इच्छा होती आपल्या सर्वांची, पण आपलेच योगायोग असे होते की आपण ज्यासाठी आटास केला होता या बिंजोरच्या शर्यतीसाठी गुज्जर घेऊन आणि गुज्जरच्या मागे लगेच जलवा घेऊन, तर जर या जलवाचा जर प्रॉब्लेम नसता झाला तर आपण चांगल्यापैकी धुमाकूलमध्येच राहिलो असतो, प्रेक्षकांना बोलायला लावले नसते. पण कुठेशी तरी आपली बॅड लक आम्हाला एवढ्या दिवस थांबायला लागला आणि त्या अपेक्षेनंतर आज गुलाल घेऊन आज गुलालाला सज्ज केले. आता हर मैदानात गाडी भले ती हार असो जीत असो, कारण हा खेळ आहे, बैलगाडी क्षेत्राचा हारजीतेचाच खेळ आहे. त्याच्यामुळे तरी पण आम्ही तिथंशी हार झाली तरी पण आम्ही पुढच्या जोमात राहू, जीत झाली तरी त्याच जोमात आम्ही राहू. बघा म्हणजे कुठेतरी तुमच्या तोंडातून हा शब्द ऐकायला पण चांगला वाटतोय, कुठेतरी हार आणि जीत, कारण ते म्हणतात ना की भरपूर सारे ऊन पावसाला बघितलेला माणूस. काय बोलाल? नाही, आता काही लहानपणापासून आपल्याला शर्यतीचा छंद आहे म्हणून तर बोललो ना की त्यांच्या बैलावरती आपण गर्व नाही केला म्हणून आज माझ्या दावणीला 3-3, 5-5 बैल आहेत.
एकूण 5 बैल आहेत. एक फार्म हाऊसला, एक वासरू घेतलेला तो तयारी चालू आहे, काटे मानवलीला सासूरवाडीला आहे, आणि 3 तर घरात आहेत. ते तिन्ही आज तुम्ही बघत असाल की रोजचे 2-2 3-3 तरी कॉल प्रत्येक बैलाला आहेत. हरण्याला तर आहेतच, गुज्जरला आहेत, जलवाला आहेत. हेच आपलं एक नशीब आहेत का आपण आज 3-3 बैल घेऊन दावणीला पळवतो. ते कुठेशीन तरी आपण न कोणाच्या गर्वात आणि न कशात राहिल्यामुळे आज आपली बैल पळू राहिल्यात. बरोबर. आता चला जाता तर शेवटचा प्रश्न घेतो, कारण कुठेतरी ऊन आता जास्तच झालं आहे. गाडी व्हायला पण उशीर झाला तुमचा. मला वाटतं नाव सकाळपासून होतं, पण गाडी जमायला वेळ लागली. नाही, नाव होता त्याच्यामुळे जोर नव्हता ना. नंतर मग आम्हाला सांगितलं की दादा आमची स्वतःची बैल नाही, पण आम्ही अलग अलग बैलून घालून नाव फिरू शकतो. आणि आपण त्यांना ती चान्स दिली आणि त्यांनी आपल्यावरती नाव फिरवलं आणि ती प्रेमाने नावाची बिंजोरची शर्यत झाली. बरोबर. आणि जी गाडी पळाली तिलाही शुभेच्छा. पुढच्या टायमाला त्यांनी चांगल्यापैकी बैलांची वाटचाल करून खेळ करावा, तेही बोलायलाच राहते. बरोबर. आता हरण्याचा एक प्रश्न घेतो, कुठं पळतंय हरण्या? कारण कुठं तर बरेच दिवस झाले हरण्याला आता लोकांनी बघितलं नाही पळताना. नाही, हरण्या आता कुठेशीन तरी चांगल्या मैदानाला सज्ज होईल, कारण आता मैदानं चालू आहेत. घरात एक कार्यक्रम आहे लग्नाचा, त्याच्यामुळे थोडासा आता विचार करत पण हरण्या हा जोपर्यंत त्याच्या जोशात आहे तोपर्यंत आम्ही मालक त्याच्या जोमातच राहू. चला, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि तुमच्या धावणीसाठी शुभेच्छा असतील.